गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. अमळनेरमध्ये मानवतेला काडीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कचरा गाडीतून मृतदेहाची वाहतूक, स्मशानातील विटंबनेने संताप, मृत्यूनंतरही सन्मान नाही. अमरधाम स्मशानभूमीतील गंभीर प्रकार, जबाबदारीवरून नगरपालिका पोलिसात आरोप प्रत्यारोप. आज जळगाव जिल्ह्यामध्ये अत्यंत वाईट अशी घटना बघायला मिळाली. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरामध्ये अमळनेर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एका बेवारस मृतदेहाची विटंबना झाली. त्याचं कारण असं आहे की मागील 2 ते 3 दिवसापासून बेवारस मृतदेह जमिनीवर पडलेला असताना त्याची विल्हेवाट लावताना अक्षरशः कचरा गाडीतून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. आणि जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ आली तेव्हा अमळनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांनी हात झटकले की ही आमची जबाबदारी नाही. आरोग्य विभागाने सुद्धा हात झटकले की ही आमची जबाबदारी नाही. पण मला त्यांना सांगायचं आहे, आरोग्य विभाग असो किंवा अमळनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष असो, की बाबांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या मृतदेहाचा अपमान करतात तेव्हा IPC कलम 297च्या अंतर्गत, म्हणजे भारतीय न्याय संहिता कलमशी समाविष्ट असा हा कलम आहे, IPC कलम 297. हा कलम काय म्हणतो की जर आपण मृतदेहाचा अपमान केला किंवा त्याची विटंबना केली विल्हेवाट लावत असताना तर तो कायदेशीर गुन्हा ठरतो. मग मला सांगायचं आहे, या न्याय व्यवस्थेला अमळनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असो किंवा आरोग्य विभाग असो, संबंधित लोकांवर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. कारण की लोकांनी तुम्हाला न्याय देण्यासाठी निवडून दिलेला आहे. अहो, जिवंत असताना किंवा मृत व्यक्तीला हा स्वतंत्र जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मला या आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. म्हणून अमळनेरची जनता, संबंध जळगाव जिल्ह्याची जनता वाट बघते की लवकरात लवकर हा न्याय मिळावा. धन्यवाद.